हॅलो फ्रेंड्स, DTEच्या ओरल क्वेश्चन एक्सटर्नल क्वेश्चनच्या व्हिडिओला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिला. त्यामध्ये मी विचारलं होतं रिव्हिजन व्हिडिओ घ्यायचा का, आणि त्यासाठी तुमचा खूप पॉझिटिव्ह रिप्लाय आला. त्यामुळे आपण आज सुरू करत आहोत DTEचे IMP एक्झाम क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही बघत आहात लॉजिकली. मी डिजिटल टेक्निक हा सब्जेक्ट बऱ्याचदा शिकवला आहे, त्यामुळे तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत आपण ही लेक्चर सिरीज घेऊन आलोय. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. वेलकम टू फर्स्ट लेक्चर ऑफ डिजिटल टेक्निक लेक्चर सिरीज. आज आपण बघणार आहोत पहिलाच आणि खूप महत्त्वाचा टॉपिक, नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीममध्ये दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात. एक लहान प्रश्न ज्याच्यामध्ये तुम्हाला वन लायनर्स द्यायचे असतात, आणि दुसरा प्रश्न असतो कन्व्हर्जनचा. यातला आपला आज बेसिक टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत. तर सगळ्यात आधी नंबर सिस्टीम आपण का वापरतो, नंबर सिस्टीम वापरण्याची गरज काय आहे. आपण जे डेली लाईफमध्ये 0 पासून 9 पर्यंत नंबर्स वापरतो त्यांना म्हणतात डेसिमल नंबर. पण हे डेसिमल नंबर्स मशीनला समजत नाहीत. मशीनला समजते 0 आणि 1 ची भाषा, ज्यांना आपण म्हणतो बायनरी नंबर्स. 0 आणि 1 ची भाषा जरी मशीनला समजत असली तरी ती ह्युमन कम्पॅटेबल नाही आहे. आपल्याला 0-1च्या लँग्वेजमध्ये लिहिलेला सिक्वेन्स लक्षात राहणार नाही. मशीन आणि ह्युमन दोघांना अंडरस्टँड होईल अशी लँग्वेज क्रिएट करण्यासाठी आपण इन्व्हेंट केल्या आणखी 2 नंबर सिस्टीम. त्या आहेत ऑक्टल आणि हेक्साडेसिमल. जेव्हा आपण हा सिक्वेन्स लिहितो तेव्हा ह्या सिक्वेन्सला इतका लक्षात राहू शकत नाही, म्हणून आपण यांना 3-3च्या पार्टमध्ये कट करतो. जेव्हा आपण 3-3च्या पार्टमध्ये कट करतो तेव्हा ती बनते ऑक्टल सिस्टीम, ज्याच्यामध्ये आपण नंबर्स यूज करतो 0 पासून 7 पर्यंत, आणि यांना कन्व्हर्ट करून आपण ऑक्टल सिस्टीम क्रिएट केली, ऑक्टल नंबर सिस्टीम. त्यानंतर हेक्साडेसिमल. हेक्साडेसिमलमध्ये आपण काय करतो तर हा जो नंबर आहे याला आपण 4-4च्या ग्रुपमध्ये डिवाईड करतो. याच्यापासून जी नंबर सिस्टीम बनते ती असते तुमची हेक्साडेसिमल. याच्यामध्ये 0 पासून 9 पर्यंत नंबर्स आणि 9 नंतर A पासून तर F पर्यंत वर्ड्स, असं आपण टोटल 16 नंबर्स यूज करतो. आता बघूया बेस किंवा रेडिक्स म्हणजे काय. बेस म्हणजे त्या सिस्टीममध्ये असणाऱ्या प्रत्येक डिजिटची व्हॅल्यू. प्रत्येक सिस्टीमची वेगवेगळी बेस व्हॅल्यू असते, जी आपण नंबरच्या खाली ब्रॅकेटमध्ये डिनोट करतो. आपण आता वेगवेगळ्या नंबर सिस्टीमच्या बेस व्हॅल्यू बघूया. बायनरी नंबरचा बेस आहे 2, कारण बायनरी सिस्टीममध्ये आपण फक्त 2च नंबर वापरतो, 0 आणि 1. ऑक्टल नंबर सिस्टीमचा बेस आहे 8, कारण या सिस्टीममध्ये 0 पासून 7 पर्यंत नंबर आपण यूज करतो. त्यानंतर येतं डेसिमल नंबर सिस्टीम. याचा बेस आहे 10, कारण या सिस्टीममध्ये आपण 0 पासून 9 नंबर्स पर्यंत यूज करतो. त्यानंतर येतं हेक्साडेसिमल सिस्टीम. याचा बेस आहे 16, कारण यामध्ये आपण टोटल 16 डिजिट्स यूज करतो, ज्यामध्ये 0 to 9 नंबर्स आणि त्यानंतर 10 पासून 15 पर्यंत डिनोट करण्यासाठी A, B, C, D, E आणि F आपण वापरतो, म्हणजेच टोटल डिजिट 16. आता एक खूप महत्त्वाचा टॉपिक बघूया, पोझिशन आणि करस्पॉन्डिंग वेट व्हॅल्यूज. सगळ्यात आधी आपण जे नेहमी वापरतो त्या डेसिमल सिस्टीम पासून सुरुवात करूया, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. डेसिमल सिस्टीमचा बेस 10 आहे, म्हणून याच्या प्रत्येक डिजिटची व्हॅल्यू 10च्या मल्टिप्लिकेशन मध्ये येते. लेफ्टचा सगळ्यात शेवटचा बीट, ज्याला MSD म्हणतात, मोस्ट सिग्निफिकंट डिजिट, याची व्हॅल्यू सर्वात जास्त असते. आणि राईट मोस्ट डिजिट, ज्याला म्हणतात LSD, लिस्ट सिग्निफिकंट डिजिट, त्याची व्हॅल्यू सर्वात लोवेस्ट असते. हे एका उदाहरणामधून समजून घेऊया. 532.86 या नंबरमध्ये डेसिमल पॉईंट पासून लेफ्टला पॉझिटिव्ह मल्टिप्लाय होतो
आणि डेसिमल पॉईंटपासून राईटला निगेटिव्ह मल्टिप्लायरने मल्टिप्लाय होतो. जसं एक्झाम्पलमध्ये काढलं आहे तसंच तुम्ही 2 मार्कासाठी पेपरमध्ये काढू शकता. याचे कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही, आपल्याला फक्त वेटेज दाखवायचं आहे. आता सेम कन्सेप्ट बाकीच्या सिस्टीमसाठी म्हणजेच बायनरी, ऑक्टल आणि हेक्ससाठी असतो. बायनरी सिस्टीमचे वेटेज काढण्यासाठी आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल 2 ने, कारण बायनरीचा बेस आहे 2. यासाठी तुम्ही हे एक्झाम्पल प्रेफर करू शकता. नेक्स्ट ऑक्टल नंबर सिस्टीम. यामध्ये सुद्धा 8 ने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण बेस व्हॅल्यू 8 आहे. आता हेक्साडेसिमलसाठी तुम्ही सांगा. बरोबर, 16 ने आपल्याला मल्टिप्लाय करावे लागेल, कारण बेस व्हॅल्यू 16 आहे. एक्झाममध्ये वेटेज काढण्यासाठी 2 मार्काला प्रश्न येतो. तुम्ही या एक्झाम्पल्सने प्रॅक्टिस करू शकता आणि मला ह्या एक्झाम्पल्सचे आन्सर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज आपण पाहिलं बेसिक्स ऑफ नंबर सिस्टीम. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कन्वर्जन बघणार आहोत विथ एक्झाम्पल. सो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण तुमच्या एक्झामपर्यंत ही लेक्चर सिरीज सुरूच राहणार आहे आणि तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. पण एकटेच फायदा करून घेऊ नका, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा. तसेच तुम्हाला या सब्जेक्टमधील नक्की कोणते टॉपिक्स मी कव्हर करायला हवे असं वाटतंय ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघते आहे. कदाचित तुमच्या कमेंटमधला टॉपिकच नेक्स्ट लेक्चरचा विषय असू शकतो. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहे आणि तुमच्या कॉलेजचं नाव हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.